सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत साताऱ्यातील संभाजीनगर गावात आणि तेथील गोविंद नगर मध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि तेथील आज या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. तेव्हा सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा आता अजिबात वेळ न घालवता आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आपला पहिला खेळ खेळण्यासाठी या सगळ्या साहित्या इथे आलेल्या आहेत. आणि या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो. आता ते वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हे वाक्य हे वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. ते कुठली पद्धत ते मी सांगणार आहे. चला तर मग कुठल्या साईडने सुरुवात करायची, आधी इथून का इथून? तिथूनच करायचे. त्यांचं म्हणणं इथून सुरुवात करूया, तर आपण सुरुवात करूया इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. ज्योती कृष्ण चंदुगडे. ज्योतिताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 33. सॉरी 33 वर्ष. वय किती मग तुमचं? सॉरी 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली तर 33 म्हणाले. बरं, 15 वर्ष झालेली आहेत. आणि माहेर कुठलं? मसूर. मसूर. आणि सासर? पाली. सासर पाली. वा, तुमचं लव्ह मॅरेज नाही. अरेंज मॅरेज आहे. सांगतोय तरी आपलं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज आहे की नाही? हो. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? घरीच झाला. घरीच झाला. 13व्या वर्षीच नेली उचलून. 13व्या वर्षीत उचलून नेली. 13व्या वर्षीच लग्न झालं माझं. 13व्या वर्षी लग्न झालं. काय करणार? मग काय प्रगती? खूप झाली. खूप झाली. काय मग काय प्रगती? मुलगी झाली, मुलगा झाला, ही प्रगतीच आहे. हीच सगळी प्रगती आहे. अहो, भावजींचं कसं चाललंय? त्यांचं प्रमोशन झालं की नाही? एका घराची 2 घरं झाली की नाही बुवा? ही प्रगती. हरकत नाही. तर ताई, हे जे वाक्य आहे, धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही, हे तुम्ही गात गात बोलायचे. धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. वाक्य कसं आहे? धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. 1 2 3. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. आई, तुमचं नाव सांगा. नंदादेवी साहेबराव ढाणे. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 50 वर्ष झाली. 50 वर्ष झालीत. वा वा वा. आई, हे जे वाक्य आहे, धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही, हे गात गात बोलायचं. धनी हा माझा जन्माचा जोडा ग, शोभून दिसतो वाडा ग. धनी माझा जोडा ग, शोभून दिसतो वाडा ग. तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे हो पण तुमचंच माझ्यावर नाही हो. तुमचंच माझ्यावर प्रेम आहे हो, तुमचंच माझ्यावर नाही हो. धनी माझा जोडा ग, शोभून दिसतो वाडा ग. चारी बाजूनी दुनिया झाली सुनी ग, सुखी ठेव माझा कुंकवाचा धनी ग. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे ग, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे ग. आमची वाक्य सोडून सगळी वाक्य बोललात तुम्ही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. झालं. हे नाचणं आहे. आता मी नाचतो तसं तुम्ही नाचायचंय. माईक तुम्ही फक्त जरा. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम हाय पण तुमचंच माझ्यावर नाही 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 नाही. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम हाय पण तुमचंच माझ्यावर नाही 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 नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम हाय पण तुमचंच माझ्यावर नाही नाही नाही. ताई, तुमचं नाव सांगा. विद्याशंकर माने. विद्याशंकर माने. भाऊजींचं नाव शंकर आहे, बरोबर आहे की नाही? कसं ओळखलं मी?
मला माहिती आहे ना. हा लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे. माहेर कुठलं? दाडोली, चापळच्या वरती दाडोली. अच्छा. आणि सासर? सासर राजाचं कुर्ली. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. मग भाऊजी जेव्हा बघायला आले पहिल्यांदा? भाऊजी जॉब बघायला आले. अच्छा, ते तुम्हाला बघायला आले घरी. भाऊजीला पहिल्यांदाच बघितलं तेव्हा काय वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं. हेच माझ्या आयुष्यातले, माझ्या स्वप्नातले राजकुमार. राजकुमार शंकरराव. हो, शंकरराव. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालेली आहेत. हो हो, 20 वर्ष. 20 वर्ष झाली. हा, काय प्रगती? काय नाही प्रगती. 2, एक मुलगा एक मुलगी आहे. ठीक आहे, चांगलं आहे, छान आहे. हा, तर ताई हे जे वाक्य आहे हे तुम्ही नाचत नाचत बोला. रेडी? 1 2 3. हा. आणि माझं तुमच्यावर लय प्रेम काय आहे, सांगते? तुमचंच माझ्यावर नाही. हे धनी. माझं तुमच्यावर प्रेम आहे, हा, समोर होऊन जाऊ दे. हा, माझं तुमच्यावर प्रेम नाही. माझं तुमच्यावरती प्रेम नाही. धनी, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती प्रेमच नाही. उलट बोलतायत तुम्ही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. धनी, हा, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, हा. पण तुमचंच माझ्यावर नाही. रागात कुठे झाले? हे बघा ना. ओ धनी, माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, होऊन जाऊ दे. धनी, म्युझिक. टन टन टन. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, हा, पण तुमचंच माझ्यावर नाही. म्युझिक. पुन्हा म्युझिक. हा, टन 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 टन. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. कोमल कुमार शिंदे. कोमल ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्ष झाली. हो. मला असं वाटलं कालच झालेलं आहे लग्न, है ना? 6 वर्ष झाले, तो आठवतच नाहीये. भाऊजी काय करतात? ते फायर सेफ्टी ऑफिसर आहेत. आग लावतात, विजवतात. आग विझवतात. हा. 6 वर्ष झाली आहेत लग्नाला. हो. मग काय नाही. काय प्रगती? 2 मुलं आहेत. अरे देवा, त्यांची पोस्ट वाढली. प्रगती म्हटल्यानंतर 2 मुलं आहेत. हा, त्यांची पोस्ट पण मग हे सांगा ना आधी. पोस्ट सांगत होती की अच्छा, बरं ठीक आहे, पोस्ट वाढलेली आहे, हरकत नाही. खूप खूप अभिनंदन भाऊजींचं. तर हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. असं समजा समोर भाऊजी उभे आहेत, लाजत लाजत. हा, होऊन जाऊ दे. हा, धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर प्रेम अजिबात नाही. हे लाजणं आहे का रुसू आहे? आता मी सांगतो तसं कर, लाजून दाखवायचे. बघा मी कसं लाजतो. हा, समोर भाऊजी उभे आहेत, माझे, तुमचे नाही, तुमचे. अहो, अहो. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, अहो. करत अजून. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. अरे बापरे, ओ हो, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. स्मिता राणी सामळ. स्मिता राणी. राणी भाऊजींनी ठेवलं नाव का? नाही, मम्मी पापाने. स्मिता राणी. हो. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? हा, मीता. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 18 साल. 18 वर्ष झालेली आहे. मी ओडिसा के हूँ. अच्छा, ओडिसा के. ओके. आणि भाऊजी? ओडिसा के. भाऊजी पण ओडिसा के. मग इथे तुम्ही साताऱ्यामध्ये आलात. 18 वर्ष झाली तुम्ही म्हणाल लग्नाला. हा, मग काय प्रगती? काय नाही, हे तर घर खरीदी केली. हाँ, लड़का लड़की दोनों पढ़ाई कर रही है. सीबीएसई में. सीबीएसई में. वाह. लड़का लड़की मतलब दो प्रगती है. हाँ. अच्छा, हरकत नाही. तर आता हे जे वाक्य आहे तुम्ही ओडिसावरून आलेला आहात, तर हे वाक्य तुम्ही बोलू शकाल ना? धनी, माझं तुमच्यावरती लई प्रेम है, तुमचंच माझ्यावर नहीं. हाँ, बोल सकती हूँ. बोल सकती है ना? हाँ, ये ऐसा रागात बोलने का है तुमको. हाँ, रागव के. धनी, मुझे तुझ्यावर लय प्रेम है, तुझा माझ्यावर प्रेम नाही आहे. अरे क्या बात आहे. पुन्हा एकदा. हा, ओ धनी, ओ धनी. ओ धनिया. नाहीये.
धन्या नाही धन्या नको नको. मग धनुकली चालेल नाही धनुकली पण नाही 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 मग धनु नाही धनु मग काय मारणार तर घर निकालणार तर कोण संभालेगा ऐसे बोलूंगी तर असं भाऊजी करणार नाही करणार मग मी आहे ना मी बघतो ना भाऊजींना मग आता बरं ठीक आहे हेच वाक्य तुम्ही ओडिसा मध्ये बोला धनी तमे शुणु छ मु तुमको बहुत भल पाउची तमे मते भल पाउ ना हो कळलं का आता काय नाही कळलं ना कळलं तनु स्वच्छ हा तनु स्वच्छ क्या बात आहे व्हेरी गुड एकदा आणि हे काय आय लव्ह यू असं बोलायचं असेल धनीला तर कसं बोलतात धनी मु तुमको बहुत भल मी पाउची तंबाखू क्या बहुत भल पाउची मी तंबाखू बहुत बोला पाऊची भल पाउची भोला पाव मी भला. मी तंबाखू बहुत बोला पाऊची तंबाखू नाही हा मग तमाकू तंबाखू हा बहुत भल पाउची बहुत भाला पाऊची बहुत भाला बहुत भल भाला भाला हा बहुत भाला आम्ही तुम्हाला भालोभाशी हो भाला भाला हा तंबाखू भालो हा तंबाखू नाही तंबाखू नाही रे तंबाखूच येते माझं इथं हरकत नाही क्या बात एकदम जोरदार टाळ्या आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले न लाजता न घाबरता त्या बात आहे त्यांना आपण बक्षीस देणार आहोत या 6 वर्ष ज्यांना झालेली आहेत लग्नाला व्हेरी गुड सुंदर पद्धतीने लाजलेले आहात तुम्ही ज्यांनी स्वतःच काहीतरी आपलं म्युझिक वापरलेलं आहे या इथे ताई क्या बात आहे खूप छान आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची सगळे तयार आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि त्यासाठी म्युझिक प्लीज अखबारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे जालिया मंदी तेरी दीवानी तेरी दीवानी हूँ फंस मुझे जालिया मंदी टक तेरा जालिया समुद्रा मंदी नखवा फंस मुझे जालिया मंदी What I will do with the woman that swim all around me. Don't know what I will do with the woman that swim all around me. हा व्हेरी गुड मस्त पटकन रिकामी खुर्ची पटकवा एक मिनिट नळावरची भांडणं आहेत नळावरची भांडणं काय झालेले नियम काय पुढे गेल्यानंतर परत माघारी येऊन खुर्ची पकडायची नाही. माघारी यायचं नव्हतं हा खुर्ची मीच पकडली खुर्ची तुम्हीच पाठवा तुम्ही ढकलले असं काय म्हणतात नाही हा असं का ढकललं तुम्ही नाही ढकलली ढकललं नाही मग तुम्ही ह्या ताई खोटा आरोप करतायत ह्या ताईवरती असं म्हणण्याची ह्यांनी ढकललेलं आहे हा तुमचा हा मला आरोप मान्य आहे नाही हा आरोप ह्यांना मान्य नाहीये काय मला म्हणते त्याच्यासह मी ते घटनास्थळी आलेलो आहे हा काय म्हणणे हे तुम्ही ढकललेलं नाहीये पण खुर्ची तुम्हीच पकडली आहे तुमचं आपलं चालूच आहे खुर्ची मीच पकडली आहे तर आम्हाला कळलेलं आहे ही खुर्ची आहे ह्या ताईंची व्हेरी गुड त्यांना बसू द्या हा म्हणजे पुढे गेलेलात आणि मागे आलात हा त्याच्यामुळे ताई तुम्ही बसू शकता 6 खुर्च्यामध्ये आहेत 6 खुर्च्यामध्ये आहे आणि ताया एवढ्या आहेत आणि ताया एवढ्या आहेत ज्यांनी मला बाहेर काढलं ज्यांनी मला बाहेर काढलं त्यातली एक तिथं बसलीये त्यातली एक तिथं बसली जिने मला आहे. बाहेर काढलेले जिने मला ज्यांनी बाहेर मला बाहेर काढलेले हा आता बघूया ही जिंकते का आता बघूया हे जिंकते का आली मोठी आली मोठी पण त्यासाठी हा पण त्यासाठी म्युझिक द्या ना म्युझिक द्या ना द्या ना द्या ना द्या 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 माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो तुझे बांगडा येऊच नाही तेरे साथ येऊच नाही तुझे बांगडा येऊच नाही तेरे साथ येऊच नाही तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाही तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाही हा पटकन व्हेरी गुड हा इथे लवकर हा शबाश आणि आता एकच खुर्चीमध्ये आहेत आणि 6 ताया आहेत बघूया कोणाचं नशीब किती फळफळते येते किती जोरदार येते कोण खुर्ची पटकवते आणि ती असेल आपली अंतिम विजेती ताई पण त्यासाठी म्युझिक प्लीज त्याचे सांगतात ऐकायचे हे वागणं बरं नवं All your boys just get this straight हे वागणं बरं नवं
आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि इतक्या चांगल्या खेळलेल्या आहेत त्या, म्हणजे संगीत खुर्चीमध्ये अगदी म्हणजे ठरवून होत्या की मी जिंकणारच. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला अभिनंदन अभिनंदन. म्हणजे कसं असतं असं की सगळं छान व्यवस्थित सुरू असतं. आपण सगळे छान इतकं 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये खूप अगदी धमाल मजा मस्ती करत असतो, सगळे खेळ करत असतो. आणि तुम्ही सगळ्या ज्या ताई आहेत ना त्या अगदी माहेर येऊन अगदी कल्ला करत असतात, खूप छान वाटत असतं. पण एक कोणाचा ना कोणाचा तरी एक अबोला मात्र इथे नक्कीच असतो आणि तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न आपण चुकबुल द्यावी घ्यावी या भागातून आपण करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिथं सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. ज्योती कृष्ण चंदुगडे. ज्योती ताई, किती वर्ष अबोला आणि कोणाबरोबर आहे? हा बोला तसा जास्त दिवसाचा नाही आहे, आत्ता 1 महिनाच झाला असेल. पण म्हणजे असं त्यांनी मला खूप सहकार्य केलं आहे माझ्या संसारात, त्याच्यामुळे त्यांनी हा बोला धरला आहे ते मला अजिबात नाही आवडलं. कोणाबरोबर आहे पण अबोला? मी ज्यांच्याकडे काम करते त्यांच्यासोबतच. वनिता भोसले म्हणून आहेत. वनिता भोसले, अच्छा. त्यांच्याकडे तुम्ही मी किचनचं काम करते, स्वयंपाक बनवते. पण मला असं कधी त्यांनी जाणवून दिलं नाही. त्यांच्या मुलीसारखंच मला त्या बघत्यात. आत्ता त्या समोर आहेत कुठे? पण मी त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. वनिता ताई जरा हात वरती करा. तुम्ही आहात ताई, तुम्ही इथे या. मी तुम्हा सगळ्या तायांनो मला खरंच सांगायला म्हणजे छान वाटतंय की अशासाठी की कधी कधी काय होतं ना, आमचे बरेच वेळा अबोले आहेत ना हे ह्या कार्यक्रमामध्येच अबोले दूर केले जातात. आणि आम्हाला आता खरंच माहितीही नव्हतं की ह्या ताईंचा ज्या ताईंबरोबर अबोले आहेत त्या ताईसुद्धा इथे आहेत किंवा त्या येणार आहेत, हे खरंच आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. पण सो मला सुद्धा असं वाटतं की ताई 1 महिना तुम्हाला लागला की हा अबोला आज इथे ताई प्रत्यक्षात तुमच्या समोर आहेत. काय तुम्ही सांगा, जे काय असेल ते गैरसमज आजच्याच दूर होऊन जाऊ देत. आणि मला खात्री आहे की ताईसुद्धा तितक्याच मोठ्या मनाने ते गैरसमज समजून तुम्हाला माफ करतील आणि ते रुसवे फुगवे दूर होतील. आणि ते झालं तर आम्हाला खरंच खूप छान वाटेल. म्हणजे मी त्यांना वहिनी म्हणते, पण माझ्या खरंच त्या वहिनीच आहेत. मी कोणताही डिसिजन घ्यायचं म्हटलं की मी त्यांना विचारते की असं करायचंय तसं करायचंय. ती मुलगीच्या बाबतीत जरी असलं तरी मी त्यांना शेअर करते. माझी प्रत्येक संसाराची गोष्ट मी त्यांना शेअर करते आणि त्या मला मार्ग पण चांगला दाखवतात. आणि माझ्या संसाराला काय बी कमी पडलं तरी त्या मला देतात. कधी म्हणत नाहीत की माझ्याकडे नाही आहेत किंवा काही नाही आहेत, असं काहीच बोलत नाहीत. काय गैरसमज काय झालं होतं? गैरसमज म्हणजे मी जिकडं दुसऱ्यांच्या घरी काम करते तिथं त्यांच्या मुलीचा फोन आला होता आणि म्हणजे सिच्युएशन तशी नव्हती. मला खोटं बोलायला लागलं आणि तिथं म्हणजे मी जी खोटं बोलली होती ते काय खरं नव्हतं. ते त्यांना समजलं की बाबा इथं ही खोटं बोलली. त्याचा त्यांना राग आला असणार 100% मला माहिती आहे. पण त्यांनी मला शेअर नाही केलं किंवा त्यांनी मला बोलल्या नाहीत त्या गोष्टी. पण तरी पण मी त्यांची माफी मागते आणि त्यांना म्हणते इथून पुढून माझी अशी काही चूक होणार नाही. ताई, आज ताईंनी त्यांची चूक इथे कबूल केलेली आणि महिनाभर त्या अबोला तुमचा जो आहे त्याचा खरंच त्यांना खूप त्रास होतोय. त्या मग अशी रडत देखील होत्या आणि आम्हाला काही कल्पना नव्हती की तुम्ही इथे असणार आहेत. काय सांगाल तुम्ही ताई? अबोला वगैरे काहीच नाही. तिला काय असं वाटतं मला काही माहीत नाही. मी कधीच तिला असं दूरची वाटतच नाही. मी घरात नेहमी माझ्या फ्रीडम असतं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यासारखे बोलत नाही, बोलता पण पहिल्यासारखे छान बोलत नाही. कुठेतरी एक राग मनामध्ये आहे. माझ्या मनात काहीच नाही तिच्याबद्दल. मग एकदा तुम्ही सांगा, माफ केलं? माफ केलं. क्या बात आहे. एकदा छान मिठी मला पाया पडा त्यांच्या. ओहो, क्या बात है, व्हेरी गुड. हे खूप सुंदर क्षण आहेत आणि हे क्षण टिपायचे असतात आणि मला खात्री आहे की हे क्षण आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. आणि चुकभूल द्यावी घ्यावी हा भाग ह्यासाठीच आमचा खूप लोकांना आवडतो की हा जो अबोला दूर होतो ना, सगळे रुसवे फुगे दूर होऊन जातात. किती सुंदर ताई, खूप छान. हा अबोला दूर इथल्या इथेच झालाय, खूप छान वाटते. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही समोर जाऊन बसायचं आहे. ताई, तू माहेरी आलेली आहेस, आज अबोला सुद्धा दूर झालेला आहे. चेहऱ्यावरती छान हसणं आहे, आनंदी चेहरा आहे. हा, तर मी तुझी ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करणार आहे की तुम्ही येऊन ताईंची ओटी भरायची. या ताई. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
तुझ्या ओढीनं लागे पदर आपणीला माहे कसं वाटतंय? छान वाटतंय की नाही? हा, छान वाटतं. अगदी माहेर आल्यासारखं वाटतंय की नाही? त्याच्यामुळे असं वाटत असतं ना की इथून जाऊच नाही, पण आपल्याला थांबावं लागणार आहे आजच्या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. किंवा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.